देशाच्या 79वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभर साजरा होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रभर दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना थांबविण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी समतेच्या नावाने मोठी भाषणे ठोकायची, तर दुसरीकडे त्यांच्या पिलवंडींनी दलितांना ठोकून काढायचे। हे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्रासपणे चालू आहे। पुणे येथील कोथरूड प्रकरण ताजे असताना जालन्यामध्ये एका कुलकर्णी नावाच्या DYSPने एका आंदोलकाला सिनेस्टाईलने लाथ मारली। हे काय कमी होते की काय? तर सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या गावच्या दलित समाजातील विद्यमान सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांना गेल्या अनेक दिवसापासून गावातील गावगुंड जातीयवादी लोक त्रास देत आहेत। कोणत्याही सरपंचाकडून कधी नव्हे असा गावचा विकास त्यांनी गेल्या 4 वर्षापासून करण्याचा प्रयत्न केलाय। अनेक प्रकारचे उपक्रम राबवणे, महिलांना न्याय देणे, गावातील दलित समाजाला सोबत घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी झटणे असे काम मीनाक्षी सकट यांच्याकडून सतत चालू होते। नेमके गावातील जातीवादी लोकांना हेच खूप खटकत होते की काय? या बाईमुळे आपण कुठेतरी मागे पडले जात असून आपल्यावर प्रश्न निर्माण होतोय। याचा राग याच गावातील संदीप वागसकर, विलास वागसकर, शरद लाटे आणि सहकाऱ्यांना हाताशी धरून जातीवादी पिलावडीने काही दिवसांपूर्वी मीनाक्षी सकट यांच्या वडिलोपार्जित जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता। याचा जाब मीनाक्षी सकट यांनी त्यांना विचारला असता त्यांनी भर ग्रामपंचायतमध्ये मीनाक्षी सकट यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती। याविषयी मीनाक्षी सकट यांनी रीतसर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती। तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही। उलट ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये जामिनीचे प्रावधान असताना सुद्धा या जातीयवाद्यांना अटकपूर्वक जामीन देण्यात आली। याचाच राग मनात धरून त्यांचा जातीयवाद पुन्हा काल 17 ऑगस्ट 2025 रोजी उफाळून आला आणि त्यांनी मीनाक्षी सकट ह्या तालुक्यातून आपल्या घरी जात असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। त्यात त्यांची गाडीही पूर्णपणे जळाली असून त्याही जखमी झाल्या असून त्यांच्या लहान मुलाला मुका मार लागलाय। हा सर्व प्रकार बघताना आणि महाराष्ट्रभर दलितांवर होत असलेले अन्याय अत्याचाराची घटना पाहताना हा महाराष्ट्र खरंच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? हा महाराष्ट्र घटनाकार बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये पोलिसी प्रतापाला महाराष्ट्र जनता हैराण आहे। तर या जातीवाद्यांना अटकपूर्व जामीन झाला नसता तर काल जे मीनाक्षी सकट यांच्या जीवावर बेतलेली ही घटना पुन्हा घडली नसती। परंतु येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना, जातीयवादी लोकांना कायद्याचा धाक राहिला नाहीये। राज्यातील काही ठिकाणी रक्षकच भक्षक बनल्याचं आपल्याला दिसतंय। अशातच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी किरण शिंदे यांचंही वर्तन तसंच दिसतंय। त्यांनी आपल्या कर्तृत्व करसून केली आहे। त्यामुळे काल घटना घडवून याला 24 तासापेक्षा अधिक कालावधी लोटून गेला तरी सुद्धा हल्लेखोरांना अटक केली गेली नाही। पोलीस गुन्हा नोंद केल्याचं सांगतात पण गुन्हेगारांना अटक केल्याचं सांगत नाहीये। तर हे सर्व जाणीवपूर्वक होत तर नाहीये ना? गुन्हेगारांना अटक का होत नाही आणि त्यांना गुन्हा करण्यास मोकळीकच केले जाते? त्याचे परिणाम दलित समाजाला ठिकठिकाणी भोगावे लागतात। काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत की काय दलितांना अत्याचाराप्रकरणी लक्ष द्यायचे नाही, गुन्हेगारांना मोकाट सोडायचा असा प्रश्न या निमित्ताने साहजिकच निर्माण होतोय। राज्यातील दलित समाजाने जगावे की नाही, आता हा प्रश्न या समाजासमोर उभा राहिलाय। हा देश, हा महाराष्ट्र दलितांचा आहे की नाही? सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। जय लहूजी, नमस्कार, जय शिवराय, जय भीम। मी मीनाक्षी रामदास सकट दिनांक 17/8/2025 रोजी संध्याकाळी मी माझ्या मुलाला माझं पार्लर बंद करून घरी जात असताना काही गावातील जातीवादी गावगुंडांनी त्यांच्यावर जो अगोदर 29 तारखेचा अट्रॉसिटी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याची खुन्नस मनात ठेवून त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला आणि मला माझ्या मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। ज्या दिवशी मी जात होते त्या दिवशी असं केलं की माझ्या वाटेला तो आरोपी शरद लाटे उभा होता आणि त्यांनी माझ्या डोळ्यावर बॅटरी मारली। त्यामुळे मला गाडी चालवता येतच नव्हती आणि ते 2-3 दिवसा अगोदरच ग्रुपवर त्यांनी असे व्हिडिओ टाकले होते। संदीप विलास वागसकर यांनी असे व्हिडिओ टाकले होते की जोपर्यंत तुझ्या फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही। ते सर्व व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलेले आहे आणि त्याच्या आदल्या दिवशीच सकाळीच त्यांनी पण असाच पुन्हा व्हिडिओ पाठवला होता, नादाला लागताना जरा विचार करून नादाला लागा। आणि संध्याकाळी माझ्याबरोबर मला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आम्ही पूर्ण आरोपी ओळखला की शरद लाटेच होता, पण ज्यावेळेस माझ्या मुलांनी आरडाओरड केली आणि आजूबाजूचे लोक यायला लागले तर एक बाजूला गाडी घेऊन उभा होता त्याच्यासाठीच आणि त्यांनी हॉर्न वाजवला आणि शरद लाटे तिथून पळून गेला। माझा मुलगा पळून गेला म्हणून त्याची जीवहानी वाचली, अन्यथा आम्ही दोघंही त्या दिवशी संपलो असतो। असे अन्याय थांबायला पाहिजे आणि शिवाय महिलांसाठी सगळ्या समाजाला मी विनंती करते की एक तुमच्या बहिणीच्या मदतीला सर्वांनी धावून या जेणेकरून दुसरी बहीण अशा याला बळी पडणार नाही।
एवढी विनंती करते आणि सर्वांना न्यायाचीच भीक मागते. जय लहुजी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.